वार्तांकन रोखठोक बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती जवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झालं। मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानानं बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती। विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीनं भीषण रूप घेतलं। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमित कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला। मात्र ही केवळ दुर्घटना नसून यामागे घातपात असू शकतो अशी शंका राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या प्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित केले असून मुंबई आणि दिल्ली इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती। आज मुंबईतील वायबी चव्हाण सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा दावा केला। पायलटच्या मदतीनेच हा घातपात घडवण्यात आला असावा असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। रोहित पवार यांनी सांगितलंय की अपघाताच्या ठिकाणची पाहणी केल्यावर काही बाबी संशयास्पद वाटतात। एखादा चेंडू मऊ मातीत पडला तर कमी उसळी घेतो, पण कठीण रस्त्यावर पडला तर जास्त उड्या घेतो, असं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की विमान धावपट्टीवर न पडता बाजूच्या कठीण पृष्ठभागावर आदळलं, त्यामुळे त्याचा धक्का अधिक तीव्र झाला। स्फोटाचं मुख्य कारण विमानातील जादा इंधन असू शकतं अशी शंका त्यांनी व्यक्त केली। त्यांच्या मते या विमानातील इंधन टाक्या नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या होत्या। सामान्यतः अशा विमानामुळे प्रसाधनगृहाजवळ इंधन टाक्या असतात आणि त्यांचा जवळच उड्डाण नोंद यंत्र असतं अशी माहिती त्यांनी दिली आहे। मुंबईहून बारामतीकडे जाताना इंधन पूर्ण क्षमतेनं भरलेले गेले होते, मात्र बारामतीला पोहोचल्यानंतर विमान पुढे जाणार होते तर तिथंच पूर्ण इंधन भरण्याची गरज काय होती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।